नमस्कार, मी चित्तरंजन खरोले, शिल्प निदेशक RAC शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली। आज आपण रेफ्रिजरेटरची वायरिंग करणे हे पाहणार आहोत। आता आपण जी वायरिंग करणार आहोत ती आहे डायरेक्ट कूल्ड रेफ्रिजरेटरची। त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागांची आवश्यकता असते, जसं पहिलं कॉम्प्रेसर। कॉम्प्रेसर हा रेफ्रिजरेशन सिस्टीमचा हृदय असते हे तुम्हाला माहित आहे। या कॉम्प्रेसरला 3 टर्मिनल असतात, CSR। त्यानंतर दुसरं पार्ट लागेल आपल्याला रिले। या ठिकाणी आपण PTC रिले वापरू। PTC रिलेला 2 टर्मिनल असतात आणि एक सप्लाय साठी दिलेला असतो। त्यानंतर OLP राहतो, याला सुद्धा 2 टर्मिनल असतात। त्यानंतर आपल्याला तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टेटची आवश्यकता असते। थर्मोस्टेटला 2 टर्मिनल असतात आणि त्याला एक थर्मल बल असतो जो इव्हॅपोरेटर सोबत जोडलेला असतो। त्यानंतर याच ठिकाणी डोअर लॅम्प आणि डोअर स्विचची सुद्धा आवश्यकता असते। हा डोअर लॅम्प। त्यानंतर या ठिकाणी आपण डोअर स्विच देऊ। डोअर स्विचला सुद्धा 2 टर्मिनल असतात। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की रेफ्रिजरेटरची वायरिंग करण्यासाठी आपल्याला कॉम्प्रेसर, रिले, OLP, थर्मोस्टेट, डोअर लॅम्प, डोअर स्विच इत्यादीचा आपण उपयोग करत आहोत। आता वायरिंग करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर OLP चा एक टोक हा कॉमन टर्मिनलला जोडावा लागतो। त्यानंतर OLP चा दुसरा टोक थर्मोस्टेटच्या पहिल्या टोकाला जोडावा लागतो। त्यानंतर हाच थर्मोस्टेटचा एक टोक इकडे आपण सप्लाय साठी न्यूट्रलला देतो। त्यानंतर ह्या न्यूट्रल मधून आलेला एक टोक आपण लॅम्पला जोडून घेतो। तसेच ह्याच लॅम्पला दुसऱ्या टोकासोबत स्विच जोडून घेतो। त्यानंतर याच वायरिंग मध्ये फेज हा आपण या ठिकाणी सरळ रिलेवर देतो आणि रिलेवर देत असताना मधातच ह्या डोअर स्विचला ते सप्लाय जोडून देतो। हे केल्यानंतर या ठिकाणी रिलेला S पॉइंट या टर्मिनलला आणि R पॉइंट या टर्मिनलला जोडतो। अशा प्रकारे आपण ही वायरिंग पूर्ण करू शकतो। हे जे आपण दुसऱ्या आकृतीच्या सहाय्याने पाहिलं असता ती अशा प्रकारे लक्षात येईल ती पाहूया। तर पहा, या ठिकाणी मगाशी काढल्याप्रमाणे हा कॉम्प्रेसर, हा OLP, हा रिले, थर्मोस्टेट, डोअर लॅम्प, डोअर स्विच इत्यादी या ठिकाणी दिलेला आहे। अशा प्रकारे आपण एका रेफ्रिजरेटरची वायरिंग करू शकतो। रेफ्रिजरेटरची वायरिंग करत असताना महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी असलेले जे टर्मिनल्स आहेत त्या ठिकाणी कोणतेही कनेक्शन लूज होणार नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारची दक्षता घ्यायची आहे। त्याचप्रमाणे पूर्ण वायरिंग केल्यानंतर ती वायरिंग बरोबर आहे किंवा नाही हे सिरीज टेस्ट लॅबने चेक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण रेफ्रिजरेटरची म्हणजेच फ्रीजची वायरिंग करू शकतो। धन्यवाद।